जळगाव शहरातील या गणपतीच्या प्रकट होण्यामागील आणि लाकडी गणपती असे नाव पडण्यामागील कहाणी मोठी रंजक आहे। 80च्या दशकात जिल्हा परिषद कर्मचारी आणि गणेश भक्त मधुकर नेवे यांना तहसीलदार कार्यालय परिसरात असलेल्या एका झाडावर नैसर्गिकरित्याच गणेश मूर्ती असल्याचं लक्षात आलं। मधुकर नेवे यांनी स्वतः या नैसर्गिक आकारातील गणपतीला रंगरंगोटी करून त्याचं गणेशाचं रूप भाविकांसमोर आणलं। यावेळी अनेकांना त्यांनी लाकडाच्या झाडातील गणेशाचं रूप दाखवलं आणि तेथूनच लाकडी गणपती असं नाव प्रचलित झालं। जिल्हा परिषदेत कामाला होतो। कचेरीच्या समोर दुसऱ्या मजल्यावर माझे पुस्तक पेंटिंगला दिलेलं होतं। तिथून मी इकडे तिकडे बघत असताना माझी नजर समोरच्या पडक्या झाडावर पडली। त्या पडक्या झाडामध्ये गणपतीची आकृती निसर्गातच कोरलेली होती। मग तिला मी पेंट केलं। त्या गणपतीला दरवर्षी रंगरंगोटी करून सेवा करायचा आणि बरेच लोक तिथे दर्शनाला यायचे। ते सर्व जातीचे असायचे, ब्राह्मण, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळे लोक यायचे आणि त्याची ख्याती त्यांच्याकडे घ्यायचे। मधुनैवेद्याचा नवसाला पावणारा गणपती म्हणायचे त्याला। मधुनैवेद्याचा नवसाला पावणारा गणपती म्हणायचे। भाविकांची श्रद्धा असल्याने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी नवस करण्यासाठी येतात।